जर तुम्ही पण 30-30 भेंडी खायची कटाळून असते ना, तर दही भेंडीने भाजी आज नक्की बनावा. मी ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर दही भेंडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले ना भेंडीला धुई लेवानं स्वच्छ आणि कोरडं पुशी लेवानं, आणि ज्याप्रमाणे मी कापी राहू ना भेंडी त्याप्रमाणे कापी लेवाना छोटा छोटा आकार मग. त्यानंतर त्यांना चटणी टाका, हळद टाका, थोडंसं मीठ टाका ना, थोडंसं निंबून रस टाका ना, सगळं मिक्स करा. त्यानंतर थोडंसं बेसन पीठ टाका ना, सगळं मिक्स करेशीन ठी द्यावा ना. त्यानंतर अद्रक लसूण मिरची त्यानं पेस्ट बनवलेवा ना. त्यानंतर गॅस ऑन करेशीन, त्यानं कढई ठेवा, त्यानं तेल टाका ना. तेल गरम व्हायला त्यानं भेंडी टाकाने, भेंडी 1-2 मिनिटापर्यंत परतवानी. ती छान थोडीशी शिजीची वैज असणार तेल काढी लेवा ना. सगळी भेंडी काढीची वहिनी परत कढईमध्ये थोडं तेल टाका ना. त्यामध्ये थोडं जिरं फ्राय करा आणि कांदा टाका ना. कांदा पण छान असा लाल होऊ द्यावा ना. त्यामध्ये जो ठेचा बनवला आपण मगाशी तो टाका ना, त्याला पण लाल होऊ द्यावा ना. थाई लाल होई राहणार तोपर्यंत टमाटरने प्युरी टाकानी आणि टमाटर पण छान असा शिजू द्यावा ना. जसं घाबरानं नाही त्यानं मीठ टाका, जेणेकरून लवकर शिजेशील ते. हाई शिजी राहणार तोपर्यंत दहीमध्ये तिखट, हळद, मीठ, धना पावडर, आणखीन काळं मीठ, आणखीन जिरं पावडर, जे भाजीलं होतं जिरं पावडर ते टाका, सगळं मिक्स करीशीन. टमाटर शिजणं का त्यानं माही टाकी द्यावा ना आणि सगळं मिक्स करा. आता याला छान असं पाणी सुटू द्या. छान असं पाणी नाही तेल तेल सुटणं का त्यानं भेंडी टाकी द्यावा ना आणि मिक्स करा. हे लवकर शिजायला पाहिजे म्हणून थोडं 1-2 मिनिटापर्यंत त्याला झाकी शिंदी द्यावा ना. झाकी शिंना 2 मिनिटानंतर काढी लेवा ना, परत मिक्स करा. भेंडी आहे रेडी आहे. गॅस बंद करा ना. खूप टेस्टी लागत आहे भेंडी. जसं रेस्टॉरंटमध्ये लागत असते ना तशीच आहे लागत. नक्की बनावा. आणि अशाच इझी रेसिपी जर हवे असतील ना तुम्ही तर मला चॅनलला सबस्क्राईब करू जाऊ नका. इन्स्टाला सुद्धा मला एक पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.